गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण क्लास 9चा महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस मधील चॅप्टर नंबर 12 स्टडी ऑफ साऊंड आज आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर आपण स्टडी ऑफ साऊंड, साऊंड म्हणजे काय, मराठीमध्ये त्याला आपण ध्वनी असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर त्याबद्दल आपण डिटेलिंग मध्ये सायंटिफिक आपण इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण साऊंड जर का आपण बघायला गेलं तर आपला प्रत्येकाचा असणारा जो आवाज आहे तो काय असतो, युनिक असतो. प्रत्येकाचा आवाज प्रत्येक पर्सन टू पर्सन काय असतो, चेंज असतो. प्रत्येकाचा आवाज हा वेगवेगळा असण्यापाठी मग कोणतं कारण असतं, प्रत्येकाचा आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्यानंतर प्रत्येकाच्या आवाजाची जी वेव्हलेंथ आहे ती काय असते, वेगवेगळी असते. त्यामुळे आपला प्रत्येकाचा आवाज काय असतो, वेगवेगळा असतो. ठीक आहे, तर पहिल्यांदाच आपण बघूया, तर साऊंडची आपण डेफिनेशन आपण बघूया. तर साऊंडची डेफिनेशन काय सांगितली, साऊंडची डेफिनेशन काय सांगितली जाते बघा. साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी. डेफिनेशन काय सांगितलं जाते, साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी we create, it creates the sensation of hearing in our ears. काय डेफिनेशन सांगितलं जाते बघा. साऊंड is a form of energy which creates sensation of hearing in our ears. Sensation of hearing in our ears. अशा प्रकारे साऊंडचे डेफिनेशन सांगितलं जाते. काय सांगितलं जाते बघा. साऊंड इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच क्रिएट्स सेन्सेशन ऑफ हिअरिंग इन अवर इयर्स. म्हणजे ध्वनी ही एक प्रकारची काय असते, ऊर्जा असते, आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते. कशाची संवेदना, ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ठीक आहे, आता आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे, तर साऊंड आहे हा वेगवेगळ्या, आता समजा सपोज कोणताही साऊंड असेल तर साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी कशाची गरज असते, साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. कशाची, मीडियम. मग आपलं मीडियम कोणतं असू शकतं, बरं का. साऊंड कॅन ट्रॅव्हल इन सॉलिड. साऊंड हा सॉलिड मध्ये ट्रॅव्हल करू शकतो. साऊंड हा लिक्विड मधून ट्रॅव्हल करू शकतो. त्याचबरोबर साऊंड हा गॅसियस मीडियम मधून पण काय होतो, ट्रॅव्हल होतो. अशा वेगवेगळ्या मीडियम्स मधून साऊंड काय होतो, ट्रॅव्हल होतो. साऊंडची सगळ्यात जास्त जी व्हेलॉसिटी आहे, सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी कशामध्ये असते, सॉलिड मध्ये असते. त्यापेक्षा कमी कशामध्ये असते, लिक्विड मध्ये असते. आणि सर्वात कमी साऊंडची व्हेलॉसिटी कशामध्ये असते, गॅस मध्ये असते. अशा प्रकारे साऊंड जो आहे बरं हा वेगवेगळ्या मीडियम मधून ट्रॅव्हल करतो. तर सगळ्यात फक्त काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी सॉलिड मध्ये असते आणि सगळ्यात कमी व्हेलॉसिटी कशामध्ये असते, गॅस मध्ये असते. आता आपण बघूया. आता इथं आपण म्हणतो होतं, काय आपण म्हणतो होतं बघा, तर साऊंडची डेफिनेशन सांगितली होती. ठीक आहे, मग आता आपण काय पण म्हणतो, साऊंड, आता साऊंड ट्रॅव्हल करतो. कशामधून ट्रॅव्हल करतो, मीडियम मधून ट्रॅव्हल करतो. समजा आपण जे बोलतोय ते आपल्याला समोरच्याला जर काही ऐकू जात असेल तर साऊंड हा कशामधून ट्रॅव्हल करत असणार आहे, बरं का. साऊंड हा गॅसियस मीडियम मधून ट्रॅव्हल करतो. ओके, आता साऊंड हा गॅसियस मीडियम ट्रॅव्हल करत असताना कोणत्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतो, साऊंड हा वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतो. कसा, वेव्हच्या फॉर्म मध्ये. म्हणजे जनरली व्हॉट इज मीन बाय वेव्ह, वेव्ह इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. जनरली वेव्ह बद्दल डिस्क्रिप्शन काय दिलं जातं, वेव्ह इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे जनरली जे वेव्हज आहेत, हे दोन प्रकारचे जे वेव्हज असतात ते आपल्याला ते आपण कन्सिडर करतो. त्यापैकी पहिला आहे लॉन्जिट्युडिनल. पहिला जो पार्ट आहे तो आहे लॉन्जिट्युडिनल वेव्हज. पहिला जो पार्ट आहे तो कोणता आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्हज. त्यानंतर जो सेकंड आहे तर त्याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्हज असं आपण म्हणायचं. काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्स वेव्हज असं आपण म्हणायचं. ठीक आहे, मग लॉन्जिट्युडिनल वेव्हचे डेफिनेशन काय सांगितलं जाते बघा. बरं का, लॉन्जिट्युडिनल वेव्हचे डेफिनेशन काय सांगितलं जाते, द पार्टिकल्स ऑफ मीडियम vibrates about their mean position. The particles of the medium vibrates about their mean position and parallel to the direction of propagation of wave. Parallel to the direction of propagation of wave. Such a waves are called as a longitudinal waves. अशा ज्या waves असतात त्यांना काय आपण म्हणायचं आहे, longitudinal waves असं आपण म्हणायचं. ठीक आहे, आता त्यानंतर त्या साऊंड वेव्हज आहेत, त्या साऊंड वेव्हज यांना आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हज असं आपण म्हणू शकतो. आता आपण काय करूया, डायग्राम कडे आपण थोडंसं आपण बघू. ठीक आहे, आता सपोज आपल्याला डायग्राम मध्ये दाखवलेला जो भाग आहे तो कशाचा आहे, लाऊड स्पीकरचा आहे. मग लाऊड स्पीकरचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डायग्राम मध्ये इथं काय दाखवलं बघा, इथं चेंज इन डेन्सिटी म्हणतात. चेंज इन डेन्सिटी म्हणतात. मग चेंज इन डेन्सिटी म्हणजे काय, इथं कॉम्प्रेशन आहे, इथं रेरिफिकेशन आहे, इथं कॉम्प्रेशन आहे, इथं रेरिफिकेशन आहे, कॉम्प्रेशन आहे, रेरिफिकेशन आहे. म्हणजे इथं डेन्सिटी जादा आहे, कमी आहे, जास्त आहे, कमी आहे. म्हणजे जो साऊंड आहे हा कॉम्प्रेशन अँड व्हेरिफिकेशनच्या फॉर्म मध्ये काय होतो, ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, त्यानंतर सपोज इकडे लाऊड स्पीकर असेल तर या डायरेक्शन काय होत असेल,
ट्रॅव्हल करत असेल तर तो जो भाग आहे त्याला काय आपण म्हणायचं डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन असं म्हणायचं. ठीक आहे. बरं, आता आपण पुन्हा आपल्या कॉन्सेप्टकडे आपण बघूया. लॉन्जिट्युडिनल वेव्स. लॉन्जिट्युडिनल वेव्सची डेफिनेशन काय सांगितली जाते? द पार्टिकल्स ऑफ मीडियम vibrates about their mean position and parallel to the direction of propagation of wave. Such a wave is called as a longitudinal waves. आता त्यानंतर पुन्हा नेक्स्ट पार्ट कोणता आहे? तो ट्रान्सव्हर्स वेव्स. मग ट्रान्सव्हर्स वेव्स म्हणजे काय आहे? आता बघा इथं समोर आपल्याला इथं पार्ट आपल्याला दिसतोय तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे वेव्स दिसतात. अशा प्रकारचे वेव्स आपल्याला कधी दिसतात? समजा एकदम स्टील वॉटर असेल, शांत वॉटर असेल, त्याच्यामध्ये आपण काय केलं म्हणजे पाण्यामध्ये आपण समजा एखादा दगड टाकल्यानंतर काय तयार होतात? अशा प्रकारच्या रिपल्स तयार होतात. काय तयार होतात? रिपल्स तयार होतात. ठीक आहे. मग अशा प्रकारचे ज्या वेव्स असतात तर त्यांना आपण काय म्हणू शकतो? ट्रान्सव्हर्स वेव्स असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ट्रान्सव्हर्स वेव्ह. मग ट्रान्सव्हर्स वेव्हची डेफिनेशन काय सांगितली जाते बघा? द पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट्स अबाउट देअर मीन पोझिशन्स अँड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. याला काय आपण म्हणायचं? ट्रान्सव्हर्स वेव्स असं आपण म्हणायचं. ठीक आहे. आता जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे, आता बघा आपण डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर डायग्राम मध्ये हा जो कॉम्प्रेशनचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये हा उंचवटा दिसतोय. जो उंच भाग असतो वेव्स मध्ये त्याला नेहमी लक्षात ठेवा, त्याला क्रिस्ट असं म्हणायचं. काय म्हणायचं? क्रिस्ट. त्यानंतर हा जो खोलगट जो भाग आहे तर त्याला ट्रफ्स असं म्हणतात. काय म्हणतात? आता ट्रफ्स. मग अशा प्रकारे आपल्याला हे वेव्ह नेचर दाखवलं. त्यानंतर इथं एक लेटर लिहिलेला आहे. बरोबर. इथं जे लेटर आहे याला काय आपण म्हणतो? लॅम्बडा असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? लॅम्बडा असं आपण म्हणतो. व्हॉट इज मीन बाय लॅम्बडा? लॅम्बडा म्हणजे काय आहे तर त्याला वेव्हलेंथ असं म्हणतात. काय म्हणतात? वेव्हलेंथ असं म्हणतात. ठीक आहे. पहिली कन्सेप्ट याच्यामध्ये आपण बघूया. काय लिहितात आपल्याला? वेव्हलेंथ. ठीक आहे. सायन्स मध्ये पुढे फार मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट या कन्सेप्टचा यूज केला जातो. वेव्हलेंथ ही नेहमी कशाने रिप्रेझेंट केली जाते? लॅम्बडाने रिप्रेझेंट केली जाते. कशाने रिप्रेझेंट केली जाते? लॅम्बडाने. ठीक आहे. मग वेव्हलेंथ लॅम्बडा. वेव्हलेंथची डेफिनेशन काय सांगितलं जाते बघा? द डिस्टन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह क्रिस्ट. The distance between any two consecutive crisp or troughs. The distance between any two consecutive crisp or troughs is called as a wavelength. याला काय आपण म्हणायचं आहे? वेव्हलेंथ असं म्हणायचं. क्रिस्ट म्हणजे काय? हे उंचवट्याचा जो भाग आहे याला आपण क्रिस्ट म्हणायचं. त्यानंतर खोलगट जो भाग आहे याला काय आपण म्हणायचं? ट्रफ्स असं म्हणायचं. ओके. बरं, आता तो कन्सेप्ट झाला. आता त्यानंतर आपल्या इथं डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर इथून इथपर्यंतचा जो भाग आहे तो कशाने रिप्रेझेंट केला? कॅपिटल ए ने रिप्रेझेंट केला. कशाने रिप्रेझेंट केला? कॅपिटल ए. त्याला आपण एम्प्लिट्यूड असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड कशाने रिप्रेझेंट केली जाते? कॅपिटल ए ने रिप्रेझेंट केली जाते. कशाने रिप्रेझेंट केली जाते? कॅपिटल ए. एम्प्लिट्यूड म्हणजे काय? द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम देअर मीन पोझिशन. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम देअर मीन पोझिशन. समजा हा जर पार्ट मीन पोझिशनचा असेल तर इथून इथपर्यंत झालेली जी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे याला काय आपण म्हणायचं आहे? एम्प्लिट्यूड असं आपण म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. ठीक आहे. त्याला आपण टाइम पिरियड असं आपण म्हणायचं. काय म्हणायचं आहे? टाइम पिरियड. टाइम पिरियड आपण कशाने रिप्रेझेंट करायचा? कॅपिटल टी ने रिप्रेझेंट केला जातो. द टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज ए टाइम पिरियड असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघूया. तर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे? आपला व्हेलॉसिटी ऑफ, बरं का, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. नेक्स्ट पॉइंट आहे आपला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे काय? मराठीमध्ये आपण याला ध्वनीचा वेग असं आपण म्हणू शकतो. काय डेफिनेशन सांगितलं ते बघा? द डिस्टन्स कव्हर्ड बाय द पॉइंट ऑन द वेव. द डिस्टन्स कव्हर्ड by the point on the wave. The distance covered by the point on the wave is called velocity of sound. It's called velocity of sound. It's called velocity of sound. ठीक आहे. मग velocity of sound साठी आपल्याला फॉर्म्युला पण आपल्याला पुढे जनरेट करायचा आहे. तर जनरली आता आपल्याला माहिती आहे तर जनरली velocity इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. तो फॉर्म्युला इथे लिहिता येईल आपल्याला. काय लिहिता येईल आपल्याला? velocity. जनरल फॉर्म्युला काय असतो? velocity इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय लिहिता येईल?
डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, किंवा आपण जनरली आपली जी कन्सेप्ट आहे त्यानुसार आपण डिस्टन्स अपॉन टाइम आपण घेऊ. डिस्टन्स अपॉन टाइम असं आपल्याला दिलं. ओके, समजा एखादी वेव्ह आहे, त्या वेव्हनं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे, जे युनिट टाइम मध्ये कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे, समजा आपण इथला पॉईंट आपण कन्सिडर केला, बरं आहे का. मग इथला पॉईंट कन्सिडर केल्यानंतर समजा इथून समजा वेव्हवरून जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, ते कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे त्यासाठी एखाद्या पॉईंटला कव्हर करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्याला आपण टाइम पिरियड असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर त्यानंतर आपण व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. समजा एखाद्या पॉईंटनं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे, बरं आहे का, तर तो जो फॉर्म आहे, बरं आहे, तो जो पार्ट आहे तो आपण वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, समजा एखादी साऊंड वेव्ह आहे, त्या साऊंड वेव्हनं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे असं आपण म्हणूया. इफ ओके, साऊंड वेव्ह कव्हर्स डिस्टन्स, साऊंड वेव्ह कव्हर्स डिस्टन्स कशाने रिप्रेझेंट करूया, डिस्टन्स लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय, वेव्हलेंथ इन टाइम टी, काय लिहिता येईल, इन टाइम टी अशा प्रकारे लिहिता येईल. तर याच्यावरून आपण व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू वेव्हलेंथ अपॉन टाइम अशा प्रकारे फॉर्म्युला तयार होतो. काय तयार होतो, वेव्हलेंथ अपॉन टाइम. बरं, आता आपण ह्या फॉर्म्युल्याकडे आपण जर का बघितलं तर आता पुन्हा आपण चेंज करूया, आपण थोडंसं मॅथमॅटिकली लिहूया. फी इज इक्वल टू व्हेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट केले, फी इज इक्वल टू वेव्हलेंथ कशाने रिप्रेझेंट केली जाते, लॅम्बडा. टाइम पिरियड कशाने रिप्रेझेंट केला जातो, कॅपिटल टी ने रिप्रेझेंट केला जातो. कशाने, कॅपिटल टी ने रिप्रेझेंट केला जातो. बट वी नो आपल्याला काय माहिती आहे, तर जी 1 अपॉन टी ची जी व्हॅल्यू आहे तर त्याला आपण न्यू असं म्हणायचं. काय म्हणायचं, न्यू म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी असते. काय असते, फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन सांगितलं जाते. ओके, मग याच्यावरूनच आपण ही व्हॅल्यू जर काही तर पुट केली तर फी इज इक्वल टू काय व्हॅल्यू आपल्याला मिळेल, हे लॅम्बडा इनटू न्यू. काय व्हॅल्यू मिळते, लॅम्बडा इनटू न्यू. मग अशाच प्रकारे आपल्याला फी म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आपल्याला कसं लिहिता येईल, काय लिहिता येईल, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू लॅम्बडा. लॅम्बडा कशासाठी आपण लिहितो, वेव्हलेंथ इनटू न्यू कशासाठी रिप्रेझेंट करतो, फ्रिक्वेन्सी. अशा प्रकारे आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड साठी आपण फॉर्म्युला तो जनरेट करू शकतो. आता याच्यामध्ये बघा, ज्या दोन कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी काय रिप्रेझेंट करते, एखादा जो साऊंड आहे त्या साऊंडचा जो पिच आहे तो हाय असेल किंवा लो असेल याचा विचार केला जातो. ठीक आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे तो फ्रिक्वेन्सीच्या साहाय्याने डिटरमाइन केला जातो. त्यानंतर एम्प्लिट्यूड आहे, एम्प्लिट्यूड आपल्याला लाउडनेस किती आहे, बरं आहे का, तर याचं काय केलं जाते, इन्फॉर्मेशन आपल्याला एम्प्लिट्यूड द्वारे मिळते. ओके,